नेरुळला. काय माहिती यार, टेन्शन आले. ती मध्येच गाडी स्पीड पकडते यार. हा ना. आमची ट्रेन आहे 10:58 आणि आम्ही आता पोहोचू. आता वाशीला नाही आहे, सीऊट्सला आहे. आणि आता वाजले 10:30 वाजलेत आणि 11 वाजताची ट्रेन पकडली. खूप जास्त लेट झालं. आता बघूया ट्रेन भेटते का ना आपल्याला. एवढं सामान इथे घेऊन पळायचं कसं. A few moments later. जॅकेट नंतर कामाला आला असतो. घेतला माईक घेतला. हे भेटला, पेन भेटला. कितीला घेतला आधी? दोघांना भेटला 800. 800ला घेतला. ठीक आहे, छान आहे रे, स्वस्तात मस्त. चांगला आहे. कशाला दे हां, तो हातातच ठेवतो. चाय वाला आलाय. एकदा चाय गरम. हा, तुझा आवाज येतोय. गाडी आपली 1 तास लेट होती. त्याच्यामुळं म्हणजे 10:35ची गाडी होती आपली. आता मला 1 तास मला वाटलं लेट येईल गाडी 11:30ला. मी बघितलं, मग आम्ही काट्यावर निघालो. आपली नेहमीची सवय काट्यावर लावायची. मग 11:45 निघालो. जशी ऑटो पकडून उतरलो घाटकोपर स्टेशनला. उतरलो का तिला बोललो ट्रेन आली. CST ला आलेली म्हणजे तिथं प्लॅटफॉर्मला येत होती. कुर्ल्याला जायला. हा, कुर्ल्याला जायला. हिला बोललो पळ पकडायलाच लागा ना आपल्याला काही करून. आम्ही एवढं पळत गेलो ना. मी हिच्या पुढं मी बॅग घेऊन रॉपशिप दान ती बॅग नाही का, दान लोक बघतात माझ्याकडे काय चाललंय. त्याच्यानंतर भाई कुर्ल्याला 7 नंबरला जसं आलो का लगेच वाशी आली. लगेच वाशीत चढलो. ही बोलते ना ती पनवेल नाही. अरे बोललो वाशीपर्यंत जाऊ, तिथून पुढे बघू. पुढे दुसरी भेट. हा, दुसरी भेटेल, वाशीवरून भेटेल बोललो पनवेल. तिथून मग ती चढलो. आणि तू बोलला मग मानकोर नाही तर गोवंडीला उतर. एकाच प्लॅटफॉर्मला तिथं पाठवून ट्रेन येते. तिथं आली 2 मिनिटात लगेच ती 5ची ट्रेन आली पनवेल. पनवेल आली. तर मग बोललो जुईनगर, तुला फोन केला. बोला मी पोचलो खारघर येतपर्यंत. तू बोलला मी पोचलो. पण आता बोललो आता काय खरं नाही, आता ट्रेन जाते का काय. नंतर ट्रेन लागली प्लॅटफॉर्मला आईच्या गावात. माझं नुसतं छाती धक फुल 100च्या स्पीडने अशी धक करायला लागली. आता काय खरं नाही. हिला बोललो ट्रेन आली. आता बोलला मग आता काय करायचं. तिला बोलले काम करू, पनवेलला उतरून ओला पकडून जाऊ आपण, उबेर नाही तर ओला. भाई मला तर नुसतं धगधग होत आहे. जसं मानसरोवर आलं का, मानसरोवर तू बोलला किती वेळ लागा ना अजून. लागा मी बोललो आता अजून 5 मिनिटं लागतील आम्हाला, 5-10 मिनिटं. ट्रेनने मारलं ना ब्रेक मध्येच. मारलं लगेच चालू केली ट्रेन परत. हिशोबात बोललो बरं झालं. असं वाटत होतं आता ट्रेन सुटली असते तर डायरेक्ट वसई. हा, आणि नंतर तू बोलला ट्रेन लागली प्लॅटफॉर्मला. आणि बोललो अरे आता हे सोडलंय खांदेश्वर सोडलं, आता लगेच पोहोचा ना आम्ही. आणि जसं आम्ही दिसतोय का पनवेल स्टेशन, ही झाली ना स्लो गाडी एकदम पनवेल येतपर्यंत स्लो झाली. म्हणलं आता उतरण, आता उतरायचं. हिला बोललो उतरायचं आणि पळायचं लगेच. काहीच बघायचं नाही. ही मला तेच सांगते सारखं काहीच बघायचं नाही. बोलला हा रे बाबा. मी ती बोललं तू पळ, मी तुझ्या पाठी बॅग घेऊन लगेच पळतो. भाई जसं मी पुढून पळायला लागलो का, ही पाठी इथून बोगदा इथून बोगद्यातून जाऊ गावात. अंडरग्राऊंडनी जाऊ. अरे भाई आता हिला बोललो. आणि मी पुढून परत बॅग पाठी घेऊन परत मग पाठून पळायला लागलो त्या अंडरग्राऊंडनी. मला वाटलं असेल. आणि त्या अंडरग्राऊंडला गेलो का, अंडरग्राऊंडला आम्ही होतो 1 नंबरला. आणि लेफ्ट साईडला लिहिले 2 आणि 3 नंबर. आणि ही म्हणते त्या साईडला 4-5 नंबर. अरे बोललो तिकडं नाही कधी, तिकडं आहेत नाही ट्रेन, सगळ्या गाड्या इकडे उभ्या आहेत, तिकडं नाही कधी ट्रेन येत. मला एवढं तर माहिती नाही मी बोललो. कारण की पहिलं ब्रिज उतरून त्या साईडला जायचं आणि तिकडून डायरेक्ट एक्सप्रेस आहेत. मी तिकडून पकडलेले आहेत गोव्यासाठी नाही का आपण, तिकडून पकडलेले आहेत बोललो. हिला बोललो ती नाही ना तिथून. त्या माणसाला विचारलं तो बोलतो हा उधर 4 के बाद 3 के बाद 4 होगा 5 होगा. विचारलं त्यांनी मला नीट सांगितलं. त्याला बोललो भाई उधर ट्रेन आताच नाही कभी, उधर ट्रेन आताच नाही. हिला पण बोललो तो ऐक माझं इकडून. ही इकडं आलो आम्ही, इकडून आलो. आणि तू बोलला ट्रेन लागली आहे. मी बघतो ट्रेन नाही आहे प्लॅटफॉर्मला, लोक सगळे वेट करतात. बोली असं कोकण कन्या दुसरे असेल.
आणि मग आम्ही जे पळत सुटलो का तिथून ते बघितलं ना किती लांब होता तो गेलो. तिला बोललो ट्रेन इथं नाही दिसत, इथं माल डबाच आहे इथं पण. काय कुठं 5 नंबर, इथं तर 6-7 लिहिलंय. आणि परत वरती आलो का 5 नंबर लिहिलंच नाही तिथं पण. तो माणूस होता ब्रिजवर, त्याला विचारलं 5 नंबर. तो काय बोलला हेच 5 नंबर. हा बोललो ट्रेन उभी आहे. तो बोलतो हेच आहे दादा 5 नंबर. ट्रेन आली ना अजून, येते बोलला ट्रेन. खाली उतरलो तू दिसला, मग भाई जीवात जीव आला. मला तुमचं ते समजलं नाही. हिला म्हटलं तू बॅग हा चालतं स्टेप मारला, गोल 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 फिरवला. हा काय मला त्याच्या ऍक्शन वरून समजत होतं की त्याला असं म्हणायचं की असं फिर तसं फिर असं समजत होतं. हा. तर आम्ही आज चाललो आहे मनालीला, कुल्लू मनालीला. आणि तुझ्या फेस तर आम्ही चाललो आहे मनालीला, आम्ही दोघं. आणि आमच्या सोबत आहे प्रतीक्षा आणि अभि. तर हे दोघं आहेत आणि आम्ही दोघं आहोत. तर आज आपण त्यांची ॲनिव्हर्सरी आहे, एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी आहे. तर त्यांना आपण क्वेश्चन करूया. काय नको क्वेश्चन. आणि त्यांना आपण विश करूया. चला गाईज. तर अभि आणि प्रतीक्षा, तुम्हाला दोघांना आमच्या दोघांकडून हॅप्पी एंगेज ॲनिव्हर्सरी. एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी असते बाबा, वेडिंग अॅनिव्हर्सरी तर असते. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले अभि? 1.5 वर्ष. 1.5 का 2 झाले? 1.5 वर्ष झाले. अच्छा, एंगेजमेंट. एंगेजमेंट आहे ना. 6 महिने. मग आता अभिला मी विचारतो, एंगेजमेंटची डेट काय होती तुझ्या? एंगेजमेंटची डेट सांग आपल्या काय होते. नाही ना, तू सांग. 1 मार्च. 1 मार्च 2024. आणि वेडिंगची डेट काय होती? वेडिंगची डेट 18 ऑगस्ट 18 ऑगस्ट 2024. तुला एवढा वेळ का लागते सांगायला? हा ना, बघ तर माहिती 10 वर्ष झाल्यासारखं. बड्डे कधी असतो? 7 मार्च. त्याचे 2 बड्डे. एक ह्याचा असतो, काय म्हणतात ना त्याला, शिवाजी महाराजांचं कसं असतं, एक तिथीनुसार, एक तारखेनुसार हा, आहे. तिथीनुसार 7 मार्च आहे, तारखेनुसार 8 मार्च आहे. नाही असं आहे 7 का? मार्चच आहे रिअल. पण 7 मार्च. ते टाकायच्या वेळेस आहे ना ग्रामपंचायतीमध्ये, त्याच्या 8 मार्च केलं. तेव्हा ग्रामपंचायत- चुकून 8 मार्च झाले ते. ग्रामपंचायतीमुळे. कन्फ्युज झालेले घरातले 7 की 8 हा, काय? ग्रामपंचायत वाला त्यांच्याकडे जरा शिकलेलं, अनपड असंच घेतलेलं त्याला. चल हाताला गाण पोचतोय, चल पास. लिहायचं नाव आला पहिलीला. मला तर असंच घेतलं शाळेमध्ये, गावील होतो शाळेला. हा. असं कानाला हात पोचतोय, हा पोचतोय, चल आला पहिलीला. त्याला पुढे हात नाही पोचत, गेला वालवाडीत. हा. तुला आता प्रतीक्षाची चॉईस कशी वाटते? म्हणजे तिने एखादी गोष्ट घेतली तुला मजा कसं, नाही. म्हणजे तुला तुझा एक्सपिरियन्स कसा आहे तिच्याबद्दल? तेच मजा नाही. मजा नाही काय बोलते? आणि प्रतीक्षा, तुला अभिने कधी मला पण नाही. अभिजी बद्दल एक्सपिरियन्स काय? तुला तुझी choice आवडते? माझीच आवडते. मला कसं झगा मागा तुला बघा. आणि हिचं कसं आहे, माझं कसं मलाच बघा, कोणाला नका बघा. हा काय. अजून 1.5 वर्ष झाले तुम्ही ॲनिव्हर्सरीला. आपण मनाली आणि कुल्लूला जात आहे. तर तिकडे म्हणजे तुम्ही काय प्लॅन केलाय असं? म्हणजे प्लॅन काय आहे भाई, ऑन द फ्लो डायरेक्ट. स्नोफॉल एक्सपिरियन्स करायचं माझं. तुझा स्नोफॉल एक्सपिरियन्स करायचा आहे तसं? तसं काय नाही आपलं काय नाही. म्हणजे तुला असं वाटत नाही का आम्ही दोघांनी मिळून असं हे करावं, कायाकिंग वगैरे करावी, वॉटर रेफ, वॉटर राफ्टिंग? तर आज प्रतीक्षा किती वाजता उठली? तिला फिरायला जायचं आज होतं तर. लवकर उठले. आज उठून तिने चपात्या केल्या, भाजी म्हणजे केली. तुला असं म्हणायचं दररोज ती लेट उठते? नाही, रोज लवकर उठत्या. रोज 5ची लवकर ड्युटी ना. उठायला लागणार तिला. तिला कामावर जायचंय. मला जायचं असतं कामावर तर मग नसते उठले. ओके. पण 5ची ड्युटी तिला, ती बरोबर उठते, मलाही उठवते सोडायला, चल. मग मला 5 ते 8 झोप येत नाही. मग मी आपला असंच मोबाईल मध्ये बसलेला असतो. अच्छा. त्याचं असं आहे, रहस्य सांगतो. तिला 5ला उठायचं असतं ना, मग मला पण उठायला लागतं. हा. मला 5ला उठायचं असतं ना, महिला नाही उठायला लागत, मग ही 7ला उठणार आरामात. तू जातच नाही कधी तर 5 हा, वाजता. काय? त्याच्यामुळे कधी असा विषयच नाही आला. जर कधी असं झालंच आता इन फ्युचर तर इन उठायला तर फ्युचर लागेल ना. हा, उठावं तर लागेल. चपात्या करणार उठून. मग काय तुला डबा देणार मी डायरेक्ट. पाची पकवान तो असं 5 थराचा डबा, हो. दही अंडीच लावायची डायरेक्ट. डायरेक्ट सगळ्या तो कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या. स्टीलचा तो डब्यावाल्यांचा डब्यावाल्यांचा स्टीलचा डब्बा. जेवण वगैरे सगळं. पहिल्या डब्यामध्ये खाली भात, वर डाळ, वर भाजी, चपाती, पापड, सलाड. लोणचं, सलाड बिड. हा, सगळं अभिचा फेवरेट कलर सांग. ब्लॅक. ब्लॅक कलर आहे अभि? ब्लॅकच आहे काय? व्हाईट व्हाईट कलर आहे म्हणजे. शट अप. हा. व्हाईट कलर आहे. ब्लॅक आहे. माझे शूज व्हाईट आहे. कपडे सगळे ब्लॅकच घालतो आणि
असं थोडी म्हणजे कपडे ब्लॅक घालतो म्हणजे फेवरेट कलर नाही ब्लॅक. हा हे आहे जेव्हा कधी असा ब्लॅक विषय मी झालेला काळा आहे रे बाबा, म्हणजे गोरा नाही मला बाबा, चांगले कपडे ब्लॅक दिसत किती नाही. आवडतं माहितीये, किती ब्लॅक घेतो हा. तर प्रतीक्षा नेक्स्ट क्वेश्चन आता आपण विचारूया. आमचे सगळे क्वेश्चन मध्ये आन्सर भांडण्याचेच त्याला असतात. विचारला, नाही त्याला नाही विचार. थांब ना, आता त्याला विचारले पहिले क्वेश्चन. आता हा बोल. आता प्रतीक्षाला क्वेश्चन. आता प्रतीक्षाची वारी आहे. आता तर आबीची आवडती अभिनेत्री कोणती आहे? याची तिचं नाव नाहीये तुम्हाला, पण ती आहे ना, म्हणजे ऍक्टर नाही ती. हा आहे, ऍक्टर आहे, श्रद्धा कपूर. श्रद्धा, बरोबर आहे बरोबर आहे. हा, पण ती दुसरी एक आहे ना, ती कोणती? काय म्हणजे अशी फेमस नाहीये, तिची अशी कर्ली कर्ली साऊथ इंडियन आहे. अनुमता आठवतो काहीतरी नाव आहे, मस्त आहे. ती आवडते कर्ली केसावाली. ओके. आता आणि आबीला एक क्वेश्चन विचारूया. प्रतीक्षाचा सगळ्यात आवडतं फूड कोणतं आहे? चिकन लॉलीपॉप. नाही रे, एवढं नाही आवडत काय पण चिकन लॉलीपॉप प्रतीक्षा हे खरं आहे का ना? ते दोनच खाणार, पण घेणार Chicken 6, lollipop. पण दोनच माझं खाणार. तसं नाहीये. माझं कसं, एखादी गोष्ट आवडली ना, मी त्याच्यावर स्टेबल असते. मला नवीन नवीन ट्राय करायला नाही आवडत. मला एक आवडलं बस, तेच नेक्स्ट टाइम तेच दिलं तरी चालेल. ठीक आहे. असं चिकन लॉलीपॉप, चिकन तंदुरी, चिकन क्रिस्पी चिकन कबाब. अंकलला जाऊन सांगा. तिकडं जायला एकच बफर जॅकेट लागतं, बरोबर? हिने काय केलं, एक बफर जॅकेट घेण्यासाठी 5 ऑर्डर केले. 2 मिंत्रावरून, 2 फ्लिपकार्टवरून, 1 अमेझॉनवरून. आणि त्याच्यापैकी सगळे रिटर्न केले आणि घेऊन गेली मला RCTला डी कॅथलॉन मध्ये. आणि ते पण ना तिला आवडलं तिथं. परत घरी येऊन परत ते 4 मधले रिटर्न केलेले 1 परत तसं ठेवलं. मला म्हणते हेच घेऊन जाऊया. असं बाबा काय सांगायचं, लय डोक्याला ताप असतो बाबा. अवघड कार्यक्रम आहे, अवघड कार्यक्रम आहे. म्हणून कधी पण म्हणतो जे आवडन ते पटकन घ्या, डोक्याला टेन्शन ठेवत नका, आहे का नाही? मग तुला आणि काय काय वाटतं? बोलते, सकाळी उठून तू काय नाश्ता बनवला आमच्यासाठी सांग? काहीच नाही. रात्री चटणी वाटली शेंगदाण्याची, ते भाकरी करायच्या राहिल्या का नाही सांगायला लागतं. सकाळी म्हटलं घे भाकर करून, नाही मग आरामात चालली. निदा आमची ट्रेन सुटली असती, नशीब भेटली. तुला काय बोलायचं चैताली? काहीच नाही. चैतलीला आता आपण क्वेश्चन विचारूया. नो कमेंट. चैतली, मला काही नाही माहिती. तर माझा आवडता कलर सांगतो आता. आता रिसेंटली वाला रिसेंटली वाला. रिसेंटली ना, माझा एकच कलर आवडतो मला काहीच, मी काढू का? आणि हिला माहित नाहीये. व्हाईट. तू कशाला सांगतोय? हा माझा मित्र आहे, ह्यो सांगतोय, ही नाही सांगत आहे. ही विचार करते काय आहे, काय आहे. नाही सगळ्या कलरची एक नावं सांगू आपण, व्हाईट ब्ल्यू पिवळा मध्ये त्याच्यापैकी एखादा आवडत याला. कायच आहे तू. आणि आमच्या लग्नाला 2 वर्ष होते ना काहीच, या दिवाळीत येणाऱ्या. बघा माझा आवडता कलर या पोरीला माहिती. बोलतो तू दिवाळी दिवाळीत नाही, सॉरी एप्रिल मध्ये, सॉरी. किती एप्रिल काय? 28 एप्रिलला आमचं लग्न झालेलं. आणि आता 28 एप्रिलला आमचे 2 वर्ष होतील. येईल त्याचा पण ब्लॉग येईल लवकरच. पाठीमागच्या अॅनिव्हर्सरीला कुठे जितेंद्र तू? मी पाठीमागच्या अॅनिव्हर्सरीला आम्ही होतो, कुठे होतो आपण, महाबळेश्वर. नाही, तू ऑफशोअरला होता कामावर. हा, मी ऑफशोअरला होतो आणि ही घरी होती. आणि मी तिकडून कॉल करत होतो हिला, हॅपी अॅनिव्हर्सरी पाण्यामधून. तर खूप दिवसानंतर आम्ही फिरायला चाललोय मनालीला. म्हणजे लग्नाला आमच्या 2 वर्ष झाले. आणि त्याच्यानंतर आम्ही 2 वर्षामध्ये आम्ही आता गोव्याला गेलेलो मध्ये, आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आता कुल्लू मनालीला चाललो आहे. तर आता बघूया आपण कुल्लू मनालीला जाऊन, तिकडे स्नो, वॉटर क्राफ्टिंग, भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटीज करूया. खूप साऱ्या वॉटर क्राफ्टिंग करायचे. मी खूप ॲक्टिव्हिटीज excited करूया आहे आपण. त्यासाठी. पॅराग्लायडिंग आहे, वॉटर ॲक्टिव्हिटीज पॅराग्लायडिंग आहे. पण मला करायचे. ते घेऊन जातात असं, ते नाही का असं लटकून आपण जातो, त्याला काय बोलतात? त्याला पॅराग्लायडिंग त्यालाच बोलतात ना, त्यालाच पॅराग्लायडिंग बोलतात. ते लटकून जातात ते लटकून काय बोलली, काय त्याला काहीतरी बोलतात रे, नाव आहे त्याला. त्यालाच पॅराग्लायडिंग बोलतात ना. काय रे अभि, काय बोलतात त्याला? मग एवढं तू वर गेलेलास पॅराग्लायडिंगच्या 15 ते 20 फुटावर गेलो आणि तिथून बंजी जम्पिंगला ना. बस 15-20 फूट. किती फूट होती ती? 15-20 फूट. 15-20 फूट. तरी एवढं खोल वाटत होतं? मग काय होतं, दरी होती का काय असं वाटत होतं पडल मी खाली एकदम असं दगड होते. होतं? बापरे. झालं बनून नॉर्मलच होतं, एवढं काय नाही. तुझं म्हणजे एवढ्या उंचावरून तर भाई मग ते पैसे पण तेवढे जास्त घेतात ना, काहीतरी 2-1 हजार ना. आपण केलेली बोला 2-3 हजार घेतात तिकडे. व्हिडिओ पण देतात ते, व्हिडिओ पण देतात ना, तेच ना.
रोटी खाओगे चटणी भी चटणी भाकर, ट्रेन मध्ये चटणी भाकर चपाती, फुलगावचं जेवण. इकडे बघ जरा अभि, इकडे एक झलक तुझ्या जॅकेटची. डिकॅथलॉनचं जॅकेट घेतलं अभिनी. कितीला अभि, कितीला घेतलंस? 4,000. तू तर नसन घेतलं मला वाटतंय. नक्की प्रतीक्षाने गिफ्ट दिला मला. ओ भाई, प्रतीक्षाने गिफ्ट केलंय. अॅनिव्हर्सरी गिफ्ट केला नवऱ्याला. छान आहे, पण मला आवडलं. हे बघा, हा जितेंद्र कमीत कमी 3.5 तास झोपलाय ट्रेनमध्ये. आणि त्याच्यानंतर हो, आता 3:30 वाजलेत. एवढं तास नाही झोपलो मी, 2 तास झोपला अजून. आपण किती वाजता झोपलो सगळेजण? अरेच बघा, हा प्रतीक्षा बघा. ये ना खाली, ये ना म्हणून खेळू. मला तर लय बोर झालं यार. काय झोपते संध्याकाळचे नाही, दुपारचे 3:45 झालेत, 4:45. आणि आत्ताची आमची थोडीशी झोप पूर्ण झाली आहे. हा, नको तू बोल ना, आता फ्रेश नाही. 7 तास. तर भाई, किती वेळ झाला आपल्याला ट्रॅव्हलिंग करून? ऑलमोस्ट 7 तास झाले. 7 तास आणि आता आपण, मला वाटतं अराउंड आपण अजून 10 तास. 10 तास बाकी आहेत आपले, बरोबर ना? आणि आता आपण आम्ही जेवायला बसतोय. झोमॅटोवाला आलेला, झोमॅटोवाला पार्सल देऊन गेलं. जिरा राईस, पनीरची भाजी, शेवभाजी कुठे? आणि शेवभाजी पण मागवली आम्ही. इकडे रत्नमला होतो आम्ही, आता जस्ट रत्नम पास करतो आम्ही. पूर्ण दिवसभर ट्रॅव्हलिंग करून आम्ही सकाळी घरच्या चपाती आणि भाकरी आणि हे खाल्लं आम्ही. आणि आता रत्नमला थोडं झोमॅटोवरून ऑर्डर करून मागवतोय. ट्रेनमधलं आम्ही घेतलं नाही गाईस.